सखी सावली काव्यांजली। प्रीतम, रात्रीसाठी तुम्हाला काय जेवायला हवंय? तुम्हाला काय आवडतं सांगा ना, अक्काईने विचारायला सांगितलं होतं। नको, मला खरंच भूकच नाही। अहो असं कसं, सांगा ना तुम्हाला काय आवडतं। तुमच्या पुतणीचा वाढदिवस आहे, तुम्हाला काहीतरी खावंच लागेल। स्पेसिफिक असं काही नाही, जे कराल ते खाईन। अक्काई म्हणत होती की तुम्हाला शेंगांची पीठ पेरून केलेली भाजी खूप आवडते, तशी करू? बरं ठीक आहे। आणि हो, एक सांगायचं होतं, तुम्ही ना मनाने खूप चांगले आहात। आज तुम्ही अक्काईच्या बाजूने बोलला, तिला समजून घेतलं, तिला आधार दिला। हे सगळं बघून ना मला खूप बरं वाटलं। तुझ्या ताईमुळेच आज माझ्या बहिणीने तिच्या मुलाच्या थोपाडीत मारली, त्याचा सगळ्यांसमोर अपमान झाला। पण तुम्हा दोघा बहिणींना त्याबद्दल काही वाटतंय का? पण अक्काईसाठी तुमचे दादा तुमच्याकडून दुखावले गेले, तेही वाईटच झालं। खरं तर असं व्हायलाच नको होतं, पण ते आज कसेही वागले असले तरी ते तुमचे मोठे भाऊ आहेत। तुमच्यात असं वाद होणं चांगलं नाहीये। कधी कधी रागाच्या भरात खूप काही बोललं जातं, कोणीतरी दुखावतं, पण ते असं मनात ठेवायचं नसतं। अशी छोटी छोटी भांडणं विसरून पुढे जायला हवं ना। मी माझ्या दादासाठी सगळं विसरायला तयार। तोच रुसून बसलास, बोलणारही नाही तो माझ्याशी। अहो असं कसं होईल, ते तुमचे भाऊ आहेत, तुम्ही सॉरी तर म्हणा, मग ते सगळं विसरून जातील। माझी काही चूकच नाहीये, मी का सॉरी म्हणू? आता दोन्ही बाजूची माणसं अशी अडून बसली तर भांडण कसं मिटणार आहे? आणि ज्याची चूक आहे त्यानेच सॉरी म्हणायला हवं, असा काही नियम तर नाहीये ना। तुम्ही लहान आहात ना, तुम्ही सॉरी म्हणा, मग त्यांचा राग आपोआप जाईल। मे बी। प्लीज, माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही ना माफी मागून मोकळे व्हा। घरासाठी, तुमच्या लाडक्या वहिनीसाठी, तुमच्या आईसाठी, तुमच्या मावशीसाठी। हे घर तुम्हाला आपलं वाटतं असं तुम्हीच म्हणता की नाही? मग आपल्या माणसासाठी एवढं नाही करणार का? ठीक आहे, मी तयार आहे सॉरी म्हणायला। हा मुलगा मी सांगत होते तेव्हा सॉरी म्हणायला तयार नव्हता, पण हिने सांगितलं की लगेच तयार झाला। ताई म्हणते तसं खरंच या मुलीमध्ये नक्कीच काहीतरी आहे। ताई, काय होतंय? पाय दुखतोय का? दे, तुझा हात दे, पॉइंट दाबून देते, तुला बरं वाटेल। ए ताई, अगं चंडी पूजेचं काय ठरवलंयस तू? हो, मी भटजींना बोलून घेते, मुहूर्त कधीचा निघतोय ते बघते आणि सांगते तुला। चाल। काय आता बरं वाटतंय का? पायाचं नाही ग मधुरा, आज सगळ्यांसमोर तरुण मुलावर हात टाकला ना, त्याचं दुःख अजून चलतंय मला। ताई, तू पण ना कमाल करतेस। अगं आधी तू मारलंस आणि मग विचार करतेस, मारायच्या आधी विचार करायचा होतास ना? अगं तू इतका वेड्यासारखा वागला ना, माझा संताप अनावर झाला।
आपण आपलं म्हणण्याच्याऐवजी मी माझं हे असं का करतात? कुठले संस्कार आहेत ग हे? आपण त्यांना हीच शिकवण दिली आहे का? मला सांग, इतक्या वर्षांमध्ये तू आणि मी तुझं माझं असं कधी केलंय का? आपण एकमेकींमध्ये असे कधी हिशेब केलेत का ग? आई प्लीज जरा शांत हो. विशूच्या असल्या वागण्यामुळे ना घरातले सगळेजण 10 दिशेला 10 तोंड करून बसले. आणि अशा वातावरणामध्ये प्राचीचा वाढदिवस साजरा करायचा. मावशी, ओय मावशी. मावशी जाऊ दे ना, विसर ना सगळं. विषय गोष्टीचं कोणी एवढं मनाला लावून घेतं का? आपल्या प्राचीचा बर्थडे आहे. हो रे, घरात कसा असा मस्त हॅपी माहोल असायला पाहिजे, हो की नाही? प्रीतम, तुझा राग गेला का रे? मगाशी जे झालं ना ते झालं ते झालं. उसको गोली मारो. मी असं काय तोंड फुगून बसलोय का असं? नाही. अशी प्राचीचा बर्थडे आहे, जरा घरात असा माहोल झाला पाहिजे की नाही? हा, कशाला उगाच राग धरून बसायचा? मला एक सांग, तू माझ्यासाठी काहीतरी गोड करणार आहेस का खायला? हा, अरे हो, करते की. मावशी, चेहरा हसरा बघायचाय मला तुझा. चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर म्हणणारी माझी लाडकी मावशी, सगळ्यांवर प्रेम करणारी मला अशीच हवी आहे. किती गुणी आहे ग तुझा मुलगा. हो. विशू त्याला नाही नाही ते बोलला, पण सगळा राग क्षणार्धात विसरलाय. अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून रागून बसायचं असतं का? मावशी, तुला आठवत आहे का ग, लहानपणी माझ्या आणि दादात भांडण झालं होतं तेव्हा मी रागारागात त्याला ढकललं आणि तो जिन्यावरून पडला. त्याला खूप लागलं होतं, पण त्यांनी ते मनात नाही ठेवलं. मग आज तुझं कर्ज फेडतो म्हणून माझ्या हातात पैसे टेकवले, हे मी का लक्षात ठेवू? मी पण विसरणार. तू बोललास का त्याच्याशी? नाही, पण आता बोलणार आणि सरळ सॉरी म्हणून मोकळा होणार. तू खरंच समंजस आणि शहाणा मुलगा आहेस रे. मधुरा, लाखात एक आहे तुझा मुलगा. माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही ना माफी मागून मोकळे व्हा. घरासाठी, तुमच्या लाडक्या बहिणीसाठी, तुमच्या आईसाठी, तुमच्या मावशीसाठी. हे घर तुम्हाला आपलं वाटतं असं तुम्हीच म्हणता की नाही? मग आपल्या माणसासाठी एवढं नाही करणार का? अंजलीच्या बोलण्याचाच प्रीतमवर परिणाम झालेला दिसतोय. चला तर वाढदिवसाच्या झोन मध्ये जाऊया. हा, चल बाय बाय. ताई, वाढदिवसावरनं आठवलं, तुझी विहीणबाई आणि तिची ती सेल्फी क्वीन मुलगी बाहेर आलेत. आणि हे तू मला आत्ता सांगतेस? विसरले. 1 2 3 4. 1 2 3 4. चल तू कर आता. 1 2 3 4. 1 2 3 4. खूप छान करतेस. तुझा एक व्हिडिओ काढते म्हणजे मला अपलोड करता येईल. ओके, स्टार्ट. 1 2 3 4. 1 2 3 4. 1. काय आई, काय ग, कसले नसते डोळे लागले तुला? ते डबडं बंद कर. रील्स फिल्स काय ते बनवते. जरा स्वयंपाक घरात जा, ताईला मदत कर जा. असू दे ना आजी, मी आणि अशुमा रील्स बनवतोय. बघ तर, काही कळतच नाही तुझ्या आजीला. अगं आई, तिचा बर्थडे म्हणून आपण आलोय ना,
मग तिच्या मनासारखं नको करायला का? तिचा मूड अप होईल म्हणून मी रील बनवते, माझ्यासाठी नाही. तुझ्याकडे मी नंतर बघते. प्राची, तुझ्या वाढदिवसाचा केक आला का ग? मला माहित नाही. अगं माहित नाही कसं? जा जा आधी बघ जा केक आलाय का. ओके. आणि तू कुठे काय बोलायचं याचं जरा तरी भान ठेव. थांब गाई, पटकन 2-3 रील बनवून दे. अगं इकडचं बॅकग्राऊंड बघ ना कसलं भारी आहे. नाहीतर आपल्या घरात कुठे ते पोती, कुठे ते सिलेंडर, सगळी घरात पोचकी आणि सगळं येत राहतं ग फ्रेम मध्ये. इथे छान रील होतील, मला भरपूर लाईक्स मिळतील. अगं आशू, तुला कळत कसं नाहीये? हे फालतू गाणं लावून त्याच्यावर नाचण्यापेक्षा ना, मधुर आहे ना, तिच्या अवतीभोवती नाच. अगं काहीतरी काम काढायचं, निमित्त काढायचं आणि तिच्या अवतीभोवती घुटमळत राहायचं. तिच्या नजरेत येशील असं काहीतरी कर. माणसाने कायम मोठी स्वप्न बघावीत. तुला माहितीये, नवरेबाई आहेत ना, त्यांनी तुझी पत्रिका आणि फोटो मधुराकडे आधीच दिला. तू जर का त्या घरात सून म्हणून गेलीस ना, आयुष्याचं सोनं होईल बघ. पण तुझे हे नको ते धंदे. देवाने हा चेहरा दिला ना, त्याचं कौतुक करण्यापेक्षा देवाने डोकंही दिलंय, त्याचाही वापर कर अधून मधून. काय गाई, सगळा मूड घालवून टाकतेस तू. आता जर माझं ऐकलं नाही ना, तर तुला इथनं घालवू दे. आणि हे बघ, जोपर्यंत इथे आहोत तोपर्यंत मी जे सांगेन तेच करायचं, कळलं? हो. काय ग, आज रात्रीच्या जेवणासाठी काय काय बनवणार आहेस? शेंगांची पीठ पेरून भाजी केली आहे मावशी, प्रीतमला आवडते ना म्हणून. बाकी बटाट्याचा रस्सा करतो आम्ही आणि जेवणाआधी गरम गरम पुऱ्या करून घेऊ. मावशी, त्याच्या बायका आल्या होत्या ना, त्यांच्यामुळे काम खूप हलकं झालं माझं. म्हणजे त्यांनी बटाटे उकडून सोलून ठेवले, लसूण सोलून ठेवला, सगळ्या भाज्या सुद्धा चिरून ठेवल्या त्यांनी आणि बुंदीचे लाडू सुद्धा करून ठेवले. फार मदत झाली. अगं प्रीतमला ना काहीतरी गोड खायचंय. तिला शेवयाची खीर खूप आवडते, मी बनवते. अहो मग तुम्ही कशाला? आम्ही बनवतो की. मला लाडू म्हणजे अंजू मदत करेल. अगं पण मी पण मदत करते की. नको मावशी, तुम्ही आराम करा, आम्ही करतो. चल लाडू. जपून जा गं. हो हो. मधुराताई, शेवयाची खीर करायची म्हणत होतात ना? अहो माझी आशू उत्तम शेवयाची खीर बनवते. प्रीतमने खाल्ली तर त्याला नक्की आवडेल. आशू, बाळा जा, आज जा आणि स्वयंपाकघरात ताईला मदत कर. आणि ताईला म्हणावं शेवयाची खीर तू बनवतेस म्हणून. हा, मी कशासाठी? अगं अंजली आहे ना ताईच्या मदतीला, माझी काय गरज आहे? आणि अंजलीपेक्षा कुठे चांगलं कुकिंग येतं मला. तुला सांगितलं तेवढंच कर. जा बघू स्वयंपाकघरात. मी नाही जाणार. मला फारसं काय येत नाही कुकिंग मधलं, आणि शेवयाची खीर तर अजिबात येत नाही. मावशी कुठे आहे माहितीये का? प्रीतम, माझ्या बरोबर एक रील बनवाल का? रील? आत्ता? आत्ता घरात खूप काम आहेत, नंतर करूया. तुला सांगितलं ना स्वयंपाकघरात जा, ताईला मदत कर म्हणून. इथे काय आहे? जाऊ दे ना सुनंदाताई, जिला घरकामाची आवड आहे ना, ती स्वतःहून पुढाकार घेऊन काम करते. हिला जबरदस्ती करून काय होणार आहे? आणि तसंही प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते, तशीच हिची पण आहे. आणि अंजली आहे ना काव्याच्या मदतीला. तुमची अंजली कामाच्या बाबतीत वाघीण आहे आणि ही जर तिच्या मदतीला गेली तर अजून कामच वाढवून ठेवेल. मला तर असं वाटतं की ज्याचं काम त्यानीच करावं, नाही का? तू जा बाई, तुझं ते रील डान्स काहीतरी ते चालू दे तुझं, जा. थँक्यू काकू. प्राची, अगं आशू, निमिष, दूध गरम करून घे
मी शेवया काढते. अक्काई इथे ये, इथे ये. अगं इथे बस. अरे बापरे, इथून उठलीस ना तर बघ हा. अगं ऐक ना, आल्यापासून सगळी कामं तूच करतेस बाळा. चुप, एकदम चुप. अळीमिळी गुपचुळी, हाताची घडी आणि तोंडावर बोट. अगं हे काय नवीन? नाहीतर मी रागवे ना. शाब्बास. आता माझं सगळं काम आवरेपर्यंत तू इथेच बसायचं. हे काय? काही नाही. Anyway, मी तुम्हाला इथे मदत करायला आलोय. पुष्पांजली, मावशीने किंवा आईने तुम्हाला काहीतरी गोड करायला सांगितलंय का? हा हो, शेवयांची खीर करते. बेस्ट. नको. नाही नको. शेवयाची जर खीर केली तर माझं सरप्राईज फील जाईल. सरप्राईज? कसलं? कसलं सरप्राईज? कुठं काय? काय नाही. आणि जर सरप्राईज असेलच तर ते वेळेवर तुम्हाला कळेल. तोपर्यंत मी तुम्हाला मदत करतो. काय करू सांग मला. मी भाजी चिरून देऊ? नको नको नको. अरे नको नको. बघ, तुझी मदत नकोय आम्हाला. आमची सगळी कामं खोळंबतील ना. आणि बघ, हे सुद्धा ना ऑफिस मधून दमून आलेत घरी. त्यांना भूक लागली असेल. बाकी सगळे सुद्धा जेवणाची वाट बघत असतील. तेव्हा नको, तू बाहेर थांब. आम्ही पटपट आवरते दोघी. हो की नाही ग? अगं असं काय करतेस वहिनी? केवढं काय काय करायचं आहे बघ. आणि बरं एक काम कर, तुला मदत करायची ना, तू प्राजूच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची तयारी कर. हा जा बाहेर, आम्ही करतो. अरे नीट फुगव ना. आतापर्यंत 3 फुगे फोडले. गठ्ठा झाला की मजा येते. असं सेलिब्रेशन करायला मजा येते ना. तुला माहितीये का प्राचू, खूप भारी भारी थीम्स असतात बर्थडे सेलिब्रेशनच्या. थांब गाई, हे बघ प्राचू, मी तुला दाखवते कशा थीम्स असतात ते. अगं माऊ, मला पहिले का नाही सांगितलंस? अगं हो राणी, आधी माझ्या लक्षात नाही आलं ना. डोंट वरी, आपण नेक्स्ट इयर ना अशीच एखादी थीम घेऊन तुझा बर्थडे सेलिब्रेट करू. मग तर झालं, मज्जा करू खूप. ओके अशी माऊ. झालं असेल तर आज जा. बाहेर हाकलतेस यार. कसं कर? तुझ्या लाडक्या धीराला तुला माझा असा इन्सल्ट करताना काहीच वाटत नाही का ग? वहिनी असं काय करतेस यार? तुला काहीच कसं वाटत नाही? हो, काही वाटत नाही मला. कळलं तुला? जा आता बाहेर, आटपू दे आम्हाला. चल ग. अगं वहिनी, हे बघ ते पुष्पांजली एवढी सगळी कामं एकट्या करणार आहेत. तर मी त्यांना थोडीशी मदत केली तर काय झालं? वहिनी, एक गरीब धीर के मदद करने की इच्छा की कीमत तुम क्या जानो वहिनी? अरे बास हा बास. आणि ही काय एकटी काम करत नाहीये. मी आहे ना तिला मदत करायला. तू जा बाहेर, जा. चल आवरू आपण. अक्काई, मी तुला सांगितलंय ना. आणि मला सांग काय काम करायचं ते. एक लाडू ऐक ना, खरंच उशीर होतोय. मी पटकन रस्सा करायला घेते, तू पुऱ्या करायला घे. चल. गप्पा. आता एकदम गप्प बसायचं. काय चाललंय हे? आणि तुम्ही दोघं माझी शाळा घ्यायला आलात का? नाही, तुला विश्रांती द्यायला. एक मिनिट, इकडे. आपण दोघं टक्कर करून घ्यायचं का? एकत्र बोलल्यावर शिंग फुटतात ना पुष्पांजली. पण तुम्ही मला सारखं सारखं पुष्पांजली का म्हणताय? माझं नाव अंजली आहे. तुमचं नाव नीट घेणं महत्वाचं आहे की वहिनींना आराम देणं महत्वाचं आहे? अक्काईला आराम देणं. झालं तर मग चल वहिनी. काय ठरलंय तुमचं? काय नाही, मी तुम्हाला मदत करणार. ओके? अरे मी नको म्हणून सांगितलं ना तुझी मदत. हे बघ, तू जा बाहेर. मगापासून नुसती बडबड चालली तुमची, काही काम होत नाहीये. मला आवरू दे बरं. वहिनी, तुला तुझ्या सासरचे नातेवाईक नकोसे झालेत का ग?
कोणीच नकोय का तुला? आणि तुला काहीच कसं वाटत नाही का? ए उठ उठ तू, पास झाल्या तुझी नाटकं. किती ती ऍक्टिंग बघितलंस, किती नाटकी आहे तू ना खरोखर ऍक्टिंग करायला सुरुवात केली पाहिजेस आता. हे बघ तुझा आम्हाला खूप काम आहे, जा तू. हे आवर. नाही ठीक आहे, तुमच्या बहिणीचं घर नाहीये फक्त, माझ्या दादाचंही घर आहे आणि माझ्या वहिनीचा मी सगळ्यात लाडका दीर आहे, त्यामुळे वहिनी सगळी कामं मला सांगणार आहेत. ओके वहिनी, तू सांग मला मी काय करू? हा, भाजी चिरून देऊ, कांदा कापून देऊ की तांदूळ धुवून देऊ, भात लावायचा? नाही नाही काय मला सांग ना. नाही वहिनी, मला सांग ना प्लीज. आपण ठरलंय ना, ए, बस. तुम्हाला हवं ते करा, मी नाही सांगणार. मी तांदूळ धुवून देतो, फक्त मस्त धुवून देतो, छान एकदम गोरीगोर. ऐकणारच नाहीयेस ना तू? नाही बरं ठीक आहे. लाडू तर तिथे वरती ना तांदळाचा डबा आहे, तो काढ आणि ते बैठ. अक्काने मला सांगितलंय ना. पण धुणार तर मी आहे ना. तुम्हाला नाही जमणार. नाही मग मला काय झालंय? हे दोघं एकत्र असले की किती गोड दिसतात. छान वाटतं त्यांना एकत्र बघून.